नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माघी गणेश जयंतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे। यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा, त्याचबरोबर पूजेचा शुभ मुहूर्त, गणपती बाप्पांना नैवेद्य या निमित्ताने काय दाखवावा, या दिवशी आपण चंद्रदर्शन करू शकतो का, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी तीळ आणि तांदळाचा एक महत्त्वपूर्ण तसेच प्रभावी असा उपाय करायचा आहे। तर तो उपाय कशा पद्धतीने केला जातो याबद्दल सर्व काही समजेल। तेव्हा विनंती हीच की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, गणपती 14 विद्या 64 कलांचा अधिपती। प्रत्येक मंगल आणि शुभ कार्यामध्ये श्री विघ्नहर्त्याची पूजा ही प्रथम केली जाते। या गणरायांचा जन्मदिवस म्हणजे माघी गणेश जयंती। महाराष्ट्रामध्ये माघी गणेश जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। भक्तगण गणपती बाप्पाला या निमित्ताने घरी आणतात, त्यांची पूजा करतात। या दिवशी उपवास तसेच रात्री जागरण करून गणपतीची आराधना केली जाते। भक्तगण उपवास करून विघ्नहर्ता श्री गणेशांची उपासना करतात। चला तर जाणून घेऊया माघी गणेश जयंती यंदा नेमकी कधी आहे, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, तसेच महत्त्व देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे। बघा, गणपतीचे एकूण 3 अवतार मानले जातात। या तिन्ही अवतारांमध्ये गणरायांचा जन्मदिवस हा वेगवेगळा सांगितलेला आहे। पहिला म्हणजे वैशाख पौर्णिमेचा दिवस, ज्याला पुष्टीपती विनायक जयंती असे म्हटले जाते। त्याचबरोबर दुसरा म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा दिवस। या दिवशी घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणरायांचे वाजत गाजत आगमन होते, पूजन होते तो दिवस। तसेच तिसरा म्हणजे माघ शुक्ल चतुर्थीचा अर्थात माघी श्री गणेश जयंतीचा दिवस। माघी गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी तसेच तिलकुंद चतुर्थी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते। हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 22 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 2:48 सुरू होत असून 23 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 2:29 ती आहे। तर आपल्याला उदय तिथीनुसार माघी गणेश जयंती 22 जानेवारी 2026 रोजी म्हणजे गुरुवारच्या दिवशी साजरी करायची आहे। यावेळी गणपती बाप्पांच्या पूजेची वेळ म्हणजेच शुभ मुहूर्त सकाळी 11:28 सुरू होत आहे, तो दुपारी 1:42 असेल। तर आपल्या सर्वांना गणपतीची पूजा करण्यासाठी 2 तासांचा शुभ मुहूर्त मिळत असून तर भक्तगणांनी या वेळेमध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा केली तरीही चालणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये माघ महिन्यामध्ये येणारी गणेश जयंती अत्यंत भक्तिभावाने तसेच परंपरेनुसार साजरी केली जाते। या दिवशी श्री गणेशांचे व्रत करून विधीपूर्वक पूजन केले जाते। तर या दिवशी आपण जसा संकष्टी चतुर्थीचा उपवास करतो ना, त्या पद्धतीने उपवास करता येईल। तुमच्यापैकी ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती अद्याप नाही आहे किंवा मग काही आहे पण ती भग्न वगैरे झालेली असेल, बदलायची असेल, नवीन घेण्याची इच्छा असेल किंवा आधीची मूर्ती लहान आहे, तिच्यामध्ये थोडीशी भर घालण्याची इच्छा आहे, म्हणजे ती अजून थोडी वाढवण्याची इच्छा आहे, तर ही सगळी कामं तुम्हाला माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने करता येतील। तुम्हाला चांदीची मूर्ती घेता येईल, सोन्याची मूर्ती घेता येईल, त्याचबरोबर पितळेची, पंचधातूची किंवा अजून ज्या ज्या धातूंमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती मिळते, तांब्याची वगैरे सुद्धा मिळते, तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि मातीची गणपतीची मूर्ती आपण कायमस्वरूपी घरामध्ये ठेवू शकत नाही, कारण तिला पार्थिव गणेश असं म्हटलं जातं। त्यामुळे भाद्रपद महिन्यामध्ये तेवढा आपण 10 दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतो किंवा आपल्या परंपरेनुसार 1.5 दिवसाचा म्हणा, 5 दिवसाचा जो काही गणेशोत्सव आपण साजरा करत असतो, तर तेवढीच ती ठेवली जाते।
त्याच्यामुळे ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नाही आहे किंवा मी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारे जसं की कुणाला गणपती बाप्पांच्या मूर्तीत भर वगैरे टाकायची असते, आधीची मूर्ती थोडीफार खराब झालेली असते, माशी लागलेली असते, तर बदलायची म्हणून असेल, नवीन घ्यायची असेल तर हा दिवस अत्यंत पवित्र आहे. या दिवसाचा फायदा तुम्ही नक्कीच करून घेऊ शकता. आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन या दिवशी आपल्या घरी होतंय, यापेक्षा आनंदाची गोष्ट अजून कोणती असेल नाही का? तर आवर्जून तुम्ही या गोष्टी करा. आता या दिवशी आपल्याला आपल्या घरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीची देखील पूजा करता येईल. जे कोणी नवीनच गणपती बाप्पांची मूर्ती या दिवशी खरेदी करून आणेल तर प्राणप्रतिष्ठा करण्याच्या निमित्ताने तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे, गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर दुधाचा अथवा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा गणपती बाप्पांना स्नान वगैरे घालून स्वच्छ कापडाने पुसून मग तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती देवघरामध्ये स्थापन करू शकता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ओम गंग गणपतये नमः अशा जयघोषामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केली तरीही चालेल. त्याचबरोबर ज्यांच्याकडे आधीपासूनच गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि माघी गणेशोत्सव तुम्हाला साजरा करायचा आहे तर तुम्ही आवर्जून या दिवशी श्री गणपती अथर्वशीर्ष म्हणायला अजिबात विसरू नका. तुमच्या घरातील शाळकरी किंवा जी मुलं ज्या मुली शिक्षण घेत आहे त्यांच्या समवेत म्हणजे विद्यार्थी दशेत असणाऱ्या प्रत्येक मुलामुली समवेत तुम्ही जर ते गणपती अथर्वशीर्ष म्हणालात तर अतिउत्तम. किंवा त्यांना स्वतःला ते म्हणायला लावलं, तुम्ही दोन्ही हात जोडून फक्त ते ऐकण्याचं काम केलं तरीही खूप चांगल्या प्रकारचं पुण्यफळ आपल्याला मिळणार आहे. तर मग उपवास तुम्हाला निघत असेल तरच करा. आरोग्याविषयी काही समस्या असतील त्यानिमित्ताने मग तुम्हाला उपवास करायला सांगितलेलं नसेल तर उपवास नाही केला. गणपती बाप्पांची जेवढी सेवा तुम्हाला करता येईल तेवढं केलं तरी सुद्धा चालेल. आणि ज्यांना उपवास करायचा आहे तर त्यांनी या दिवशी साबुदाणा खिचडी म्हणा किंवा फक्त फलाहार घेऊन उपवास केला तरीही चालेल. भगर वगैरे काही या दिवशी खाऊ नका. त्याचबरोबर तुम्हाला दूध पिता येईल, तीळ आणि गुळसुद्धा खाता येईल, कारण ही आहे तिलकुंद चतुर्थी. इतर उपवासांमध्ये आपण शक्यतो तिळाचा वापर करत नाही, तर मग ही तिलकुंद चतुर्थी आहे त्यामुळे उपवासामध्ये तिळाचे पदार्थ तुम्ही खाल्ले तरीसुद्धा चालणार आहे. आता बघा, आपल्याला गणपती बाप्पांची जरी मूर्ती असेल तरी पण एक माघी गणेश जयंती आहे म्हणून पूजा करायची असेल तर अजून आपण कशा पद्धतीने ती पूजा करू शकतो ते मी तुम्हाला सांगते. तर आपण काय करायचं आहे, एकतर हळदीचा किंवा कुंकवाचा असा डोंगरासारखा आकार द्यायचा आहे. एका प्लेटमध्ये ते कुंकू घ्यायचं किंवा फक्त हळद घ्यायची आणि त्या हळदीला किंवा त्या कुंकवाला आपण असा डोंगरासारखा आकार द्यायचा आहे. जेव्हा आपण बाजारामध्ये जेव्हा आपण बऱ्याच ठिकाणी तीर्थक्षेत्री वगैरे जातो तर आपल्याला कुंकू किंवा हळद यांची भली मोठी रास दिसते बघा. त्याच पद्धतीने आपल्याला इथे गणपती बाप्पांची पूजा करताना कुंकवाचा किंवा हळदीचा असा डोंगरासारखा किंवा असा एक त्रिकोणी आकार आपण जो म्हणतो ना तो द्यायचा आहे. तर मग यालाच आपण श्री गणेश मानून या गणपतीला हळदी कुंकू फुलं अक्षता दुर्वा वगैरे अर्पण करून पूजा करू शकतो. ज्यांना या पद्धतीने पूजा करायला जमणार नाही तर त्यांनी आपल्या घरातल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा केली तरी चालेल. आणि जे कोणी असा हळदीचा किंवा कुंकवाचा गणपती बनवतील किंवा अशाच पद्धतीने तुम्ही मुगाचा किंवा तांदळाचा देखील एक असा डोंगरा टाईप किंवा त्यांची रास आपण जसं डोंगर असतो त्या पद्धतीने ठेवून मग त्यालाच गणपती बाप्पा मानून पूजा केली तरीही चालेल. मी तुम्हाला सर्वात प्रथम हळद किंवा कुंकवाचा गणपती बनवून त्याची आपण पूजा करावी असं का सांगितलं, तर जेवढ्या आपण पौराणिक गणपतींचं दर्शन घ्यायला जातो किंवा अष्टविनायकांपैकी ज्या गणपतींचं दर्शन घ्यायला जातो तर आपल्याला त्या गणपतीच्या मूर्ती कशा पाहायला मिळतात, तर त्या शेंदूर चर्चित अशा पाहायला मिळतात. म्हणजे शेंद्राच्या त्या गणपती आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांना खास काही असा आकार वगैरे नसतो पण त्याच्यामध्ये आपल्याला श्री गणेश हे दिसून येतात आणि त्यांचं ते मनमोहक रूप पाहून आपलं मन नेहमीच प्रसन्न होतं. आपण अगदी मनोभावे त्यांना साकडं घालत असतो, प्रार्थना करत असतो आणि त्यांचं रूप हे पदोपदी न्याहाळत असतो. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. जे कोणी अशा पद्धतीने पूजा करेल तर त्याला पुण्यफळ तर मिळणारच आहे.
पण मग अजून एक फायदा काय होईल माहिती का, आपण स्वतःच्या हाताने गणपती बाप्पा एक प्रकारे घडवले आणि त्यांची पूजा केली याचं एक समाधानसुद्धा मिळेल. तर ज्यांनी अशा पद्धतीने पूजा करायचं ठरवलं असेल तर मग त्यांनी 5 दिवस ते गणेश आपल्या घरामध्ये तसेच ठेवायचे आहे. आणि नंतर समजा तुम्ही हळदीपासून गणपती बाप्पा बनवले होते किंवा कुंकवापासून बनवले होते, तर ते हळद किंवा कुंकू तुम्हाला पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. तुम्ही मुगापासून किंवा तांदळापासून श्री गणेश बनवलेले असतील तर मग तुम्हाला ते मूग किंवा तांदूळ पक्ष्यांना घालून देता येईल, गाईला दिले तरीही चालेल. तर अशा पद्धतीने तुम्ही मग त्या गणपती बाप्पांचं जे विसर्जन आहे किंवा त्या माघी गणेशोत्सवाची सांगता जी आहे ती करू शकता. तर बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमचा काय येणार आहे की या दिवशी आपण चंद्रदर्शन घ्यायचं आहे का. तर भाद्रपद गणेश चतुर्थीसाठी ते नियम आहे की या दिवशी चंद्रदर्शन घेतलं तर चोरीचा आळ आपल्यावर येतो. पण माघी गणेश जयंतीच्या दिवशी असं काही सांगितलेलं नाही आहे. भलेही तो गणपती बाप्पांचा जन्मदिवसच सांगितलेला आहे, पण मग चंद्रदर्शन वगैरे घेऊ नका असं नियमांमध्ये तर सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे चंद्रदर्शन घ्यायचं आहे आपण. बरोबर चंद्र निघाला की चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचं, त्यांची पूजा करायची. त्याच्यामुळे चंद्रदर्शन घेतल्यानंतर आपल्याला उपवास सोडता येईल. बघा, शास्त्रानुसार अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी श्री गणरायाने कश्यप ऋषींच्या कुळात विनायक या नावाने अवतार घेतला आणि नरांतक या राक्षसाचा संहार केला, म्हणजेच नाश केला. म्हणूनच या पावन तिथीला विनायकी चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते. मोदक हा गणपती बाप्पांचा अत्यंत प्रिय नैवेद्य असला तरी माघी गणेश जयंतीच्या दिवशी तीळ साखर किंवा तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करण्याची विशेष पद्धत आहे किंवा याला महत्त्वसुद्धा तेवढंच दिलेलं आहे. तीळ हे पवित्रतेचे, तपस्येचे आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी षोडशोपचार विधीने श्री गणेशांचे पूजन करून तीळ मिश्रित गुळाचे लाडू किंवा तिळगुळाचे लाडू, तिळगुळाचे मोदक या पद्धतीचा नैवेद्य अर्पण केला जातो. माघी गणेश जयंती या शुभतिथीला स्नान, दान, जप आणि होम केल्यास विघ्नहर्ता श्री गणेश प्रसन्न होऊन आपल्या जीवनातील समस्या, अडथळे दूर करण्याचं काम करतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. विघ्नविनायकाची कृपादृष्टी सदैव भक्तांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर राहते असेही मानले जाते. त्यामुळे आपण या दिवशी तीळ आणि तांदळाचा एक सर्वात महत्त्वाचा उपाय करायचा आहे. तो तुम्ही 2 प्रकारे करू शकता. पहिला म्हणजे तुम्ही भलेही गणपती बाप्पांची मूर्ती हळदीची, कुंकवाची, तांदळाची किंवा मुगाची तयार केलेली असेल, त्या गणेशांवर हा उपाय केला तरीही चालेल. किंवा मग घरातल्याच गणपती बाप्पांची तुम्ही साधीसुधी पूजा करण्याचं ठरवलं असेल तर त्यावर केला तरीही चालेल. तर आपल्याला काय करायचं आहे, 10 तीळ घ्यायचे आहेत. तीळ पांढरे असावेत आणि 11 तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ हे अखंड असावेत, तुटके नसावेत, एवढी काळजी घ्यायची. तर 10 तीळ आणि 11 तांदळांचा वापर करून, म्हणजे या 21 घटकांचा वापर करून आपण गणपती बाप्पांवर तो उपाय करणार आहोत आणि ज्याचा फायदा आपल्या सर्वांना मिळणार आहे. तर उपाय काय करायचा आहे, 2 पद्धतीने तो उपाय करायचा मी तुम्हाला सांगितलं. तर या पहिल्या उपायामध्ये आपण एक तीळ घेऊन तो गणपती बाप्पांवर वाहायचा आहे. त्यावेळेस ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा सतत जप करायचा. त्यानंतर जे 11 तांदूळ असतील ते सुद्धा एक करून श्री गणरायांवर वाहायचे आणि तेव्हासुद्धा श्री गणेशाय नमः किंवा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा. आपली जी काही इच्छा आहे ती आपण गणपती बाप्पांना या निमित्ताने सांगू शकतो किंवा त्यांना साकडं घालू शकतो. दुसरा उपायसुद्धा ज्यामध्ये आपण 10 तीळ आणि 11 तांदळांचा वापर करून तो उपाय करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक पंती घ्यायची आहे आणि पंतीमध्ये हे 10 तीळ आणि 11 तांदूळ ठेवण्यापूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये 2 कापूर वड्या ठेवायच्या आहे आणि या कापूर वड्यांवर आपल्याला ते तीळ आणि तांदूळ टाकायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ते कापूर प्रज्वलित करून द्यायचे आहे आणि कापूर प्रज्वलित झाले की बरोबर त्याच्यामध्ये तीळ आणि तांदळांचा तडतड आवाज येत राहतो. तेव्हा आपण आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी, आपल्या घरातल्या सर्वांची प्रगती व्हावी यासाठी श्री गणरायांना साकडं घालायचं आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि दोन्हीपैकी कोणता एक उपाय जरी तुम्ही केला तरी चालेल की ज्यातून आपल्याकडून तीळ आणि तांदळांचा वापर होत राहील.
तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने आपल्याला पडणारे जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. माघी गणेश जयंतीच्या सर्व भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा. श्री गणेशांची कृपा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये अखंड नांदो हीच प्रार्थना करते आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि असेच नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री गणेशाय नमः.